महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। उमरगा पोलिसांची दमदार कामगिरी, अपहरण करणाऱ्या 4 आरोपींना अटक। उमरगा पोलिसांची दमदार कामगिरी, 36 तासाच्या आत अपहरण करणाऱ्या 4 आरोपींचे महाराष्ट्रामध्ये प्रदेशच्या सीमेवरून मुसक्यावरून अपहरण व्यक्तीचा ताब्यातून मुक्त केले। माझे वडील प्रकाश विश्वनाथ तेलंग 45 वर्ष राहणार कसगे यांना कोणीतरी अनोळखी इस्मानी अज्ञात कारणासाठी गाडीत बसून पळवून घेऊन गेले होते वगैरे फिर्यादी जबाब दिल्यावरून पोलीस स्टेशन उमरगा गुन्हा रजिस्टर नंबर 767/2024 कलम 137(2) भारतीय दंड संहिताप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव श्री संजय जाधव, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री गौरव हसन व विभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर गुजरवाडी, पोलीस उपनिरीक्षक रामहरी साठे, पोलीस नाईक 1613 यासिन सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल 373 सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल 1826 दिवे यांनी केले। GTV महाराष्ट्र न्यूज उमरगा, तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख। जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एक अशी घटना घडते, विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये किडनॅपिंगचा प्रकार घडतो। तसा गुन्हा दाखल होताच उमरगा पोलिसांकडून आपल्याकडून खूप चांगली कामगिरी या ठिकाणी दिसून येते। अगदी काही तासांमध्ये आरोपी गजाआड झालेले। एकंदरीत या प्रकरणाला अनुसरून काय सांगता? दिनांक 24/12/2024 रोजी संध्याकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आपल्याकडे जे कर्नाटक बॉर्डरवर कसगी नावाचं गाव आहे, आपलं शेवटचं गाव आहे उमरगा पोलीस स्टेशनचं, तिथे एक रविराज नावाचं हॉटेल आहे। त्या हॉटेलच्या बाहेरून एक इसब म्हणजे प्रकाश तेलंग याचे वडील प्रकाश तेलंग यांना एक अर्टिगावाल्या अर्टिगा गाडीमध्ये काही इस्मांनी बोलवलं, त्याच्यात बसवलं आणि ते त्याला घेऊन गेले। अशा प्रकारची एक तक्रार आमच्याकडे आली 15/12/2024 रोजी मध्यरात्री अशी तक्रार आमच्याकडे नोंदवली गेली आणि आम्ही माहिती घेतली। तर ती माहिती त्याला कोणी दिली तर हॉटेल रविराजचे जे मालक आहेत कांबळे म्हणून, प्रदीप कांबळे म्हणून, त्यांनी त्याला माहिती दिली होती त्यांच्या मुलाला की तुझ्या वडिलांना एर्टिगा मधल्या काही इस्मांनी बोलवलं, त्या गाडीमध्ये बसवलं आणि ते घेऊन गेले, अशी ती तक्रार होती। मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना वगैरे माहिती दिली किंवा आपली म्हणजे त्यांचे वडील कुठे आलेत का वगैरे विचारलं, पण तसे काही त्यांचे वडील तिकडे गेलेले नव्हते। त्याच्यामुळे त्यांना असं शंका आली की यांचं किडनॅपिंग झालं असावं, म्हणून ते मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची तक्रार दाखल करून घेतली। तक्रार दाखल करून घेतल्यानंतर लगेचच हा थोडा सिरियस ऑफेन्स आहे आणि त्या दृष्टीने आमचे PSI पुजेरवाड साहेब यांच्याकडे तपास दिला गेला। त्यांच्या बीटमध्ये तो कसगी नावाचं गाव आहे, त्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली। शक्य तेवढ्या जेवढ्या शक्यता होत्या त्या सगळ्या शक्यता आम्ही तपासल्या। त्यांच्या मोबाईलचं लोकेशन घ्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाईल बंद होता। त्यांच्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड होते, ते दोन्ही सिम कार्ड बंद केलेले होते। त्याच्यामुळे आम्हाला काही लक्षात येईना। सुरुवातीला आम्ही चाच पडलो, पण आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले। नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी 15 तारखेला दुपारनंतर फोन आला, फिर्यादींना फोन आला की, आणि तो ज्यांचं किडनॅपिंग झालं होतं ते प्रकाश तेलंग त्यांच्याच फोनवरून फोन होता आणि त्यांच्या फोनवरनं त्यांनी म्हणजे किडनॅपिंग जे ज्यांचं झालं ते प्रकाश तेलंगनाच बोलायला लावलं आणि सांगितलं की 1 लाख रुपयाची मागणी आहे किडनॅपर्सची आणि ते 1 लाख रुपयाची पूर्तता केल्याशिवाय मला सोडणार नाहीत, असं प्रकाश तेलंग यांनी त्यांना कळवलं आणि त्यांना बऱ्यापैकी मारहाण केली, ते पण त्यांना सांगितलं। त्यांनी आम्हाला ही माहिती कळवली। आमचा प्रयत्न होता की त्यांनी पैसे देऊ नये आणि त्याच्या अगोदर आम्ही त्यांना पकडू, पण फिर्यादीच्या भावना लक्षात घेता आणि त्यांनी धीर न धरता त्यांनी पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली। कितीही आम्ही धीर दिला तरी त्यांनी न ऐकता जवळजवळ 1 लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले। पण प्रकाश तेलंग यांना सही सलामत किंवा सुखरूप म्हणजे त्यांना आम्ही सोडवू शकू याचा कॉन्फिडन्स आम्हाला अगोदर नसला, तरी पण आमचे प्रयत्न सुरू होते नॉनस्टॉप। त्याच्यानंतर आम्ही लोकेशन्स घ्यायला सुरुवात केली। आम्हाला एका ठिकाणचं लोकेशन मिळालं, पण ते लोकेशन कन्नड तालुक्यातलं छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्यात नगरमधलं। त्याच्यानंतर ते लोकेशन सतत हलतं राहिलं।
म्हणजे त्यांनी किडनॅपर्सनी ही काळजी घेतली की एका ठिकाणी ते थांबून राहिले नाहीत, त्यांच्या म्हणजे ते पोलिसांच्या तावडीत सापडू नये या दृष्टीने त्यांनी काळजी घेतली. पहिल्यांदा कन्नड, नंतर फुलंब्री, नंतर सिल्लोड, नंतर पिशोर, नंतर चाळीसगाव घाट अशा ठिकाणी ते सतत फिरत राहिले. त्याच्यामुळे त्यांचं लोकेशन नक्की आम्हाला ते कुठे असतील याच्याबाबत साशंकता होती. पण मग आम्ही फार वेळ वाट न बघता आणि परफेक्ट लोकेशन मिळेल की नाही याची शाश्वती नसतानाही आमची पार्टी रवाना झाली. त्यात पुजरवाड साहेब होते, PSI पुजरवाड साहेब आमचे, त्यांच्याबरोबर सोनटक्के होते, दिवे होते, हे जे PSI चाटे होते, त्यांना रवाना केलं. ते रवाना झाले आणि त्यांनी तात्काळ अगोदर कन्नड गाठलं. आम्ही रनिंग लोकेशन घेत होतो, रनिंग लोकेशन त्यांचं पुढे पुढे जात होतं. ते सतत राऊंड मध्ये फिरत होते आणि त्यांचा नक्की पत्ता काही आम्हाला मिळून येत नव्हता. पण तशात एक दिवस गेला. त्या दिवसामध्ये पण त्यांनी वारंवार फोन करून 1 लाख रुपयाची मागणी पूर्ण झाल्यानंतर अजून 1 लाख रुपयाची त्यांनी मागणी केली किडनॅपर्सनी. आणि आमच्या लक्षात आलं की हे प्रोफेशनल किडनॅपर असावेत किंवा प्रोफेशनल गुन्हेगार असावेत. त्या दृष्टीने आम्ही आमचे प्रयत्न पुन्हा सुरू केले. चोपडा पोलीस स्टेशनची पण आम्ही मदत घेतली आणि 16 तारखेला पुजरवाड साहेबांना याच्यात यश मिळालं. तिथं एक हॉटेल आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर. हॉटेलचं नाव आहे हॉटेल श्रीनाथ प्राईड. तर त्या थोडंसं कुणकुण लागली आम्हाला की तिथं ते असू शकतात, त्या भागात थांबण्यासारखं तेवढं एक हॉटेल होतं. त्या दृष्टीने मग प्रयत्न केले. लोकेशन आम्हाला फिरतं असलं, सी टाईपचं असलं